नमस्कार सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. मी अभिजित साटम, रसिक आंतरभारती आणि आमच्या परिवारातर्फे मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज दसरा आहे, शुभ मुहूर्त आहे. मधुराचं नवीन पुस्तक, पहिलं पुस्तक मधुरव याचा प्रकाशन सोहळा आहे. एवढंच नाही, तिथीने आणि तारखेने मधुराचा वाढदिवस सुद्धा आहे. तुम्ही सगळे इथे जमलेले आहात, मित्रमंडळी, परिवार, प्रेक्षक, रसिक. खूप आनंद होतोय आणि इतकंच म्हणावंसं वाटतं की दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा. खरंय. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. या कार्यक्रमाची सगळी सूत्र आमचा खूप जवळचा मित्र आणि सुप्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री हा सांभाळणार आहे. पुष्करला मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि सूत्र हातात घ्यावीत. पुष्कर, तुझं खूप खूप स्वागत. आणि मधुरा आणि मधुरसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू. धन्यवाद. रसिको नमस्कार. पुनश्च तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि आज आपण अशा काही क्षणांचे साक्षीदार आहोत जिथे एक अभिनेत्री खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन करून लेखिका म्हणून आपल्या समोर येते आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तिच्यासाठी, कारण तिथीनं आणि तारखेनं तिचा आज वाढदिवस आहे. आपण शुभेच्छा देण्यासाठी इथे सगळे जमलेलोच आहोत. पण मला जेव्हा या कार्यक्रमाविषयी बोलायला सांगितलं तेव्हा मला म्हणत होतं की ज्या मधुराला मी शाळेत असताना शाळेच्या पांढऱ्या निळ्या फ्रॉकमध्ये बघितलं होतं, जिने माझ्याबरोबर अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केलेलं आहे, ती आज लेखिका म्हणून समोर येते. आणि त्या इतक्या वर्षांचा काळ सरकन डोळ्यासमोरून गेला आणि काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या की अनेकदा ज्येष्ठता आणि श्रेष्ठता ही माझ्या मते कामामुळे येते आणि अनेक वेळा वयोमानामुळे येते. पण मधुरा ही अशी मुलगी आहे जिने तिच्या कर्तृत्वाने वयाच्या लहानपणीच ज्येष्ठता आणि श्रेष्ठता मिळवलेली आहे. आणि म्हणून तिचं कौतुक करण्यासाठी आपण सगळे एकत्र आलो. आज या कार्यक्रमामध्ये औपचारिकता कमी, अनौपचारिकता जास्त असेल आणि याची खबरदारी मी आणि आपण सगळेजण घेणार आहोत. सर्वप्रथम रसिक आंतरभारती प्रकाशित आणि रसिक साहित्य वितरित अशा मधुर पुस्तकाचं प्रकाशन सोहळा म्हणून आपण सगळे जमलेलो आहोत. तर रसिक साहित्याच्या शैलेश नांदुरकरांना मी इथे जोरदार टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करतोय. शैलेश, तुझं स्वागत आहे. धन्यवाद. तू पुण्याचा आहेस, हा प्रश्न नाही, धमकी नाही, माहिती नाही, बसून बोलायला नको ना. नाही नाही, आपण पुणेकरांना पुढे आणणार. मनातला प्रश्न हा आहे की तू झी दिशामधले तिचे लेख वाचले होतेस का? काय कारण घडलं ज्याच्यामुळे तुला या पुस्तक प्रकाशन करण्याचं हे तुला सुचलं आणि तू मधुराच्या पाठीशी इतका छान खंबीरपणे उभा राहिलास? हो, नाही, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी झी दिशा वृत्तपत्रामधले कोणताही लेख वाचलेला नव्हता. पण माझा मित्र संदीप खरे आणि ज्येष्ठ संपादक विजय कुळेकर सर या दोघांनी मधुराला रसिक साहित्याचं नाव सुचवलं प्रकाशनासाठी. आणि त्यावेळेस तिने एक फोन केला की असं असं लेख आहेत आणि त्याचं पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे, असं इच्छा आहे, तर तू भेटशील का? अर्थातच मधुरा वेलणकर या नावामुळे मी प्रथमच तिला होकार दिला होता. आणि ते नाव फक्त ग्लॅमर किंवा एक अभिनेत्री म्हणून नव्हतं डोक्यात होकार देताना, पण एक व्यक्ती आपण ज्यावेळेस पडद्यावर, रंगमंचावर, अन्य माध्यमातून तिला वावरताना किंवा तिच्या अभिनयातनं ज्यावेळेस आपण पाहत असतो त्यावेळेस त्या व्यक्तीचे आपल्याला एक स्वभाव किंवा एक गुणधर्म समजून येत असतो असं वाटतं मला. तिचा आणि माझा एक कॉमन फॅक्टर असा आहे की दोघांनाही एक निरीक्षणाची चांगली सवय आहे. तर जशी तिला येत तीच मला पण
होती आणि त्या निरीक्षणाचा मला हे पुस्तक होकार देताना उपयोग झाला असावा असं वाटतं. हो. पण या पुस्तकामागची तुझी विशेष भूमिका काय आहे? विशेष भूमिका म्हणजे बदलत्या काळाप्रमाणे बदलती अभिरुची, तशीच म्हणजे जसे विषय बदलत गेले पुस्तकांमधले, साहित्यामधले, तशी भाषा बदलत गेली. मधुराने खूप नॉस्टॅल्जिक होऊन हे पुस्तक लिहिलं आहे. खूप फ्लॅशबॅकमधलं पुस्तक आहे हे. तिच्या खूप जुन्या आठवणी आहेत, पण तिने ज्या भाषेमधून मांडल्या आहेत ती भाषा इतकी सहज, साधी, सोपी किंवा संवादरूपी ती भाषा आहे. त्यामुळं ती लोकांना सहज समजू शकेल, एखादा विषय सहज तिचा समजू शकेल. आजच्या काळामध्ये पटकन विविध विषयांवरचे ललित लेख असं लिहायला कोणी धजावत नसावं असं मला वाटतं. म्हणजे एक सलग एवढं सदर लिहिणं किंवा विविध विषयांवरचे लेख लिहिणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यात एक नक्कीच तिची एक बैठक असणार आहे. ती अभिनेत्री म्हणून जशी तिची बैठक असेल तशी एक लेखिका म्हणून सुद्धा एक तिची बैठक नक्की असणार. आणि ते लेखनातून ज्यावेळेस आपल्याला वाचायला मिळतं, पाहायला मिळतं, तर ते प्रत्येक लेखन, तिचा प्रत्येक लेख हा तुम्हाला व्हिज्युअलाइज होतो, तुम्हाला समोर उभा राहतो. ह्या सगळ्या विषयांमुळे आणि स्वतःचे जे गुण असतात हे आपल्याला जसं अभिनयातनं दिसतात, जसं तुलाही माहिती आहे, तसं त्या लेखनात नाही ते दिसत राहतात तिचे. म्हणजे ती किती चांगली आहे आणि ती किती कशी आहे तिच्या लेखनावरनं सुद्धा समजू शकेल. आता फक्त काय अभिनय पाहायची गरज आहे असं मला वाटत नाही. मनपूर्वक धन्यवाद. असं नसतं होऊ शकतं. येस, थँक्यू. आणि आता मी इथे आमंत्रित करतोय जोरदार टाळ्यांच्या गजरात ती मनस्वी अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम. पुन्हा एकदा तुला सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आणि आज हा जो काय घाट घातलेला आहे त्यासाठी तुझे आप्तस्वकीय मित्रमंडळी, नातेवाईक, चाहते सगळे इकडे एकत्र झालेले आहेत. ह्या क्षणी तुझ्या मनात नेमकं काय चाललंय? सगळ्यात आधी सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. आत्तापर्यंत 22 वर्ष मी अभिनेत्री म्हणून काम करते. आजपर्यंत विंगेत एवढी धाकधूक मला कधीच वाटली नव्हती. खरंच मला असं वाटतं की थोडीशी भूमिका बदलली म्हणजे खरं तर गुमनाम है कोई या माझ्या आत्ता चालू असलेल्या नाटकामध्ये मी लेखिकेचीच भूमिका करते. पण ती भूमिका करताना कधी भीती वाटली नाही. पण आज जेव्हा खऱ्या अर्थाने लेखिकेच्या भूमिकेत मी शिरली आहे त्यावेळेला ते वलय किती मोठं आहे आणि त्याचं दडपण किंवा त्याची जबाबदारी किती मोठी आहे हे मला आत्ता आज जाणवत होतं. आणि आज सगळेच जण माझ्या ओळखीचेच आहेत. रादर मला लहानपणापासून सगळ्यांनी पाहिलेलं आहे, अनेक जणांनी माझ्याबरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे माणूस म्हणून, अभिनेत्री म्हणून मला ओळखतातच, पण आज लेखिका म्हणून मी तुमच्यासमोर येते. आणि बऱ्याच जणांनी वाचलेही असतील, काही जणांनी वाचले नाही आहेत, पण आपल्याच माणसांसमोर सुद्धा काहीतरी वेगळं मांडताना त्यांना आवडेल का, त्यांच्या अपेक्षेपर्यंत आपण पोहोचू शकू का, किंवा त्याचबरोबर टीका केली किंवा काही नाही आवडलं तर ते सुद्धा अतिशय काय म्हणे आपण महत्त्वाचं आहे आणि मोलाचं आहे. त्यामुळे दडपण जरी असलं तरी शेवटी घरातली माणसं आहेत आणि त्यामुळे आता बरं वाटतंय. पण आम्हा सगळ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की तुला लिहितं व्हावंसं कसं वाटलं? ती ऊर्जा, ती उर्मी कशी काय मिळाली? बऱ्याच जणांना माहिती आहे की मी लहानपणी खूप लाजरी बुजरी होते, कधी बोलायचे नाही, घरी पाहुणे आले तरी सुद्धा मी आत जायचे. त्यामुळे त्यावेळेला कदाचित लिहावं हे माझ्या डोक्यात आलं नाही किंवा तेवढी शब्दसंपदाही माझ्याकडे नव्हती. त्यामुळे कसं व्यक्त व्हावं हे मला नाही कळलं. पण ज्या वेळेला मी अभिनय करायला सुरुवात केली, थोडी मोकळी व्हायला लागले, त्यावेळेलाच मला अनेकदा असं वाटायचं की मनात जे विचार येतात, ज्या वेगाने येतात त्या वेगाने ते मांडता आले तर किती बरं होईल. आणि थोडंसं मी लिहायचे. कदाचित माझी आजी मंगला वेलणकर ही लेखिका असल्यामुळे आणि माझ्या कुटुंबामध्ये अजूनही बऱ्याच जणी आहेत की ज्या लिहितात, त्यामुळे कुठेतरी तिचे आशीर्वाद असतील पाठीशी आणि म्हणून लिहावंसं वाटायचं, लिहायचे.
पण ते वाचकांपर्यंत कधी जाईल, त्या पद्धतीचं, त्या प्रतीचं लेखन मी कधी करेन असं मला वाटलं नव्हतं. आणि त्याच्यासाठी 2 माणसं कारणीभूत आहेत. एक तर मनीषा सोमण, जिने आग्रह धरला होता की मी लेख लिहावा. तेव्हा तिच्या आग्रहाखातर मी 2 लेख लिहिले. आणि त्यानंतर विजय कोवळेकर. मला माहिती नाही त्यांना काय वाटलं आणि त्यांनी मला लिहायला सांगितलं, पण त्यांनी लिहायला सांगितलं आणि मी म्हटलं, जनरली मला आवडतं वेगळे प्रयोग करून बघायला, स्वतःला वेगळ्या पद्धतीने पडताळून पाहायला. त्यामुळे मग मी म्हटलं की विजय काका म्हणाले की तू लिही. मी विचारलं त्यांना की असं का वाटतंय तुम्हाला की मी लिहावं. त्यावेळेला ते म्हणाले की मला कळतं कोण लिहू शकतं, एवढं उत्तर तुला पुरेसं आहे. त्यामुळे मी प्रयत्न केला आणि आज त्यांच्यामुळे मी 6 महिन्यानंतर 1 वर्ष झी दिशासाठी लिहिलं आणि पुस्तका एवढा ऐवज तयार झाला आणि म्हणून आज हे सगळं वाचकांपर्यंत. या सगळ्या प्रवासात संदीप खरेचं योगदान काय होतं? संदीप खरे, खरं सांगायचं तर लेखनाच्या बाबतीत संदीप कधीच त्याने काही असं गाईड केलं नाही मला. पण ज्या वेळेला माझं सदर सुरू करायचं त्यावेळेला मला असं झालं की साधारण 1 आठवडा होता माझ्याकडे पहिला लेख द्यायला. त्यामुळे मला असं वाटलं की बापरे, आता नाव काय, तो पटकन कोण सांगेल. तर मी संदीपला फोन केला आणि त्यावेळेला म्हटलं मला विषयाचं बंधन नाही, त्यामुळे काय नाव असावं. त्यावेळेला मधुरव हे नाव त्याने सुचवलं आणि तेच नाव आता आपल्या पुस्तकासाठी सुद्धा आपण ठरवलेलं आहे. पण त्याचबरोबर शैलेशची आणि माझी ओळख संदीपने करून दिली. या पुस्तकाचं संपादन त्याने केलंय. त्याने त्याचबरोबर जे पुस्तकाच्या मागे ब्लर बसतो, पुस्तकाविषयीची जी माहिती असते ती सुद्धा त्यानेच लिहिली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जसं विजय काकांशिवाय हे पुस्तक झालं नसतं, तसं संदीप शिवाय सुद्धा हे पुस्तक या पद्धतीने पूर्णत्वास आलं नसतं. वा वा, आपण जोरदार टाळ्या संदीपसाठी वाजवूया. आणि मी आता इथे आमंत्रित करतोय झी दिशा आणि झी 24 तासचे मुख्य संपादक विजय कोवळेकर यांना. आणि आता मी इथे आमंत्रित करतोय सई परांजपे यांना. ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन थोड्या वेळात होणार आहे. सर्वप्रथम या द्वयीचं आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत पर्णिका देऊन. पर्णिका ही एक वेगळी संकल्पना आहे. आज आपण सगळेजण पर्यावरणाचा मान आणि पर्यावरण ताब्यात राखण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि त्यामुळे मधुराचा असा आग्रह होता की पुष्पगुच्छ किंवा आपट्याची पानं वगैरे असं आपण काही करायचं नाही. सो एक वेगळी कल्पना आलेली आहे आमचे मित्र जयू यांच्या संकल्पनेतून. ते म्हणजे पर्णिका, ह्याच्यामध्ये बिया आहेत, शेणखत आहे, शेणाची गोवरी आहे, माती आहे आणि पाणी आहे. म्हणजे हे आपण घरी घेऊन जाऊन आपण खरंच खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा मान राखणार आहोत. म्हणून आमच्याकडनं टोकन ऑफ लव्ह म्हणून तुमचा आम्ही स्वागत आणि सत्कार करणार आहोत ही पर्णिका देऊ. जयू चौबळ यांची कल्पना आहे आणि तुळशीच्या बिया आहेत माझ्या मते यात. हो ना मधुरा? तुळशीच्या बिया. आणि शैलेश, तुझं सुद्धा स्वागत सत्कार. आणि आता आपण मंचावरती आमंत्रित करूया मधुराच्या कुटुंबाला, अगदी जवळच्या कुटुंबाला. प्रदीप वेलणकर, रजनीताई वेलणकर, मीरा, शिवाजी काका, गौरी, अभिजित, विजय,
इवान, निशान, युवन या. या. मी विजय काका आणि सईमावशी विनंती करतो की आपण या पुस्तकाचं प्रकाशन सगळ्यात आधी करणार आहोत. पुस्तक सगळ्यांनी हातात घेऊया आपण ते पुस्तक. आज विजय सावंत, विजूचा पण वाढदिवस आहे. विजू, हॅपी बर्थडे. सर्व लहान मुलांना अशी विनंती वजा आज्ञा आहे की हे सगळे कागद गोळा करायचे आणि कचरापेटीत टाकायचे. मधुरा मावशीसाठी. व्हेरी गुड. सगळ्या कुटुंबाला मी पुन्हा एकदा आसनस्थ होण्याची विनंती करतो. इतकं सुंदर चित्र मुखपृष्ठावरचं आणि मला ना नेहमी कौतुक वाटतं या फोटोग्राफरचं की सुंदर चेहऱ्याला आणखी सुंदर दिसण्यासाठी त्याने काय केलं असावं. काय आम्हाला कधी नाही एवढं छान दाखवलंस अविनाश. हा फोटो ज्याने काढलाय त्या अविनाश गोवारीकरला मी इथे मंचावरती येण्याची विनंती करतो. अनेकांचं दैखण्य जो बहरवतो. ये स्वागत आहे. आपण आणि मुखपृष्ठाचं डिझाईन जिने केलंय मीरा. हो. आणि आता यानंतर रसिक साहित्याच्या टीमला मी इथे आमंत्रित करतो. उल्का पासलकर, तृप्ती कुलकर्णी,
संतोष घोरपडे, स्वानंद जावडेकर, भरत दारवटकर आणि नितीन कानेटकर या सगळ्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. उल्का पासलकर हिने मुद्रित शोधन आणि भाषिक संपादनाचं काम केलं या पुस्तकासाठी. तृप्ती कुलकर्णींनी संपादन सहाय्याचं काम केलेलं आहे. संतोष अर्थव्यवस्था सर्व पाहणारे, सर्वात महत्वाचे. स्वानंद जावडेकर सगळे क्रिएटिव्ह आर्टवर्क्स डिझाईन्स. भरत दारवटकर ते नेहमीप्रमाणे बहुतेक पुस्तक विक्रीसाठी सज्ज असतील बाहेर. बहुतेक आता नक्की होणार. आणि नितीन कानेटकर सर्व व्यवस्थापक. थँक्यू. खपासाठी खपा. हा महत्वाचा आहे ना, पुस्तक खपलं पाहिजे. खपासाठी खपा. मी सगळ्यात आधी विजय काका तुम्हाला विनंती करतो की या क्षणी तुम्ही आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. ते म्हणत होते बसून बोला, पण आचार्य अत्रेंनी म्हटलंय की वक्ता बसला की भाषण बसतं. सईताई, मधुराचे सर्व कुटुंबीय, शैलेश नांदुरकर, पुष्कर आणि मित्र, सगळ्यात पहिल्यांदा या मधुराला या पुस्तकाबद्दल आणि वाढदिवसाच्या अशा दोन्ही शुभेच्छा मी देतो. तिच्या दृष्टीने हे पहिलं पुस्तक आहे आणि त्याचं महत्त्व निश्चितच आहे. वाढदिवसाला खरं म्हणजे ज्याचा वाढदिवस आहे त्याला भेट दिली जाते, पण आज मधुरानं थोडं वेगळं केलंय. तिचा वाढदिवस आहे आणि तिनं आपल्याला पुस्तकाची भेट दिलेली आहे. ही फार चांगली गोष्ट आहे. तिला का लिहायला सांगितलं वगैरे वगैरे ह्या तपशिलात मी जात नाही. ते वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का लिहायला सांगितलं. आणि त्यामध्ये इथे शुभदा चौकर उपस्थित आहेत, त्यांचाही त्याच्यात वाटा आहे याचा मला उल्लेख केला पाहिजे त्या लेखनाच्या संपादनामध्ये. कारण मधुरा बडबडायची खूप. ती मगाशी काहीतरी मी ऐकलं, ती म्हणाली की मी अबोल होते. तर तो इतिहास आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर ती गप्पा मारताना असं लक्षात यायचं की ही जे सर्वसाधारणतः आपण बघतो ते टिपते आहे, पण वेगळ्या दृष्टीनं टिपते आहे. त्याच्यावरचं तिचं भाष्य वेगळं आहे, त्याचा अन्वयार्थ वेगळा आहे आणि ही काहीतरी वेगळा विचार करते आहे. बरं, अभिनेत्री असली तरी खोटा विचार नाही आहे, म्हणजे नक्कल नाही आहे किंवा विचाराचं नाटक नाही आहे. म्हणून तिनं लिहावं. कारण कसं आहे, इतकं सरळ पारदर्शक मनात आहे तसं लिहिणारे खरं म्हणजे मराठीत कमी होत चाललेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे असं वाटलं की तिनं लिहावं. आणि पहिल्यांदा ती म्हणाली बघते मग करते, असं करत करत तिनं शेवटी लिहायला सुरुवात केली. दोन गोष्टींचा उल्लेख केला पाहिजे. लिहायला सुरुवात केल्यानंतर वर्तमानपत्राच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं असतं, शब्दसंख्या आणि वेळ या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. या दोन्ही गोष्टीमध्ये तिनं कधीही त्रास दिला नाही. हे फार महत्त्वाचं आहे. कारण मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो. मी पूर्वी दैनिकाचा संपादक असताना जयंत नारळीकरांना एक लेख लिहायला सांगितला आणि
त्यानं शब्द मर्यादा दिली 1000 शब्द. नारळीकरांचं हस्ताक्षर अतिशय सुंदर आहे आणि त्यांची शिस्त वैज्ञानिक असल्यामुळे ती शिस्त तशी आहे. तर प्रत्येक पानावरती कोपऱ्यामध्ये त्या पानातली शब्दसंख्या ते लिहितात. आणि सगळं पुस्तक सगळं लेख झाल्यानंतर त्याला जे बरोबर पत्र त्यांनी दिलं, ज्याला मराठीत आपण कव्हरिंग लेटर म्हणतो, ते जे त्यांनी दिलं, त्या पत्रात त्यांनी लिहिलं की प्रयत्न खूप करून सुद्धा तुम्ही दिलेल्या मर्यादेत लेख पूर्ण करता आला नाही. शब्दसंख्या 8ने वाढली आहे. आणि पुढची सूचना खास नारळीकर पद्धतीची आणि एकूण संपादकांचं स्वरूप लक्षात घेऊन होती की आशयाला धक्का न लावता हे 8 शब्द तुम्ही कमी करू शकता. त्याच सुमाराला दुसऱ्या मराठीतल्या, त्यांचं मी नाव सांगत नाही कारण माझी साधारण पद्धत अशी चांगल्याची नावं सांगावीत, वाईटाची नावं सांगू नयेत. कारण आपल्याला तत्वाशी घेणं आहे, माणसाचं वाईट सांगणं हे महत्त्वाचं नाही. एका मोठ्या साहित्यिक समीक्षकांना लिहायला सांगितलं होतं. त्यांना 1000 शब्दांची मर्यादा दिली होती. त्यांनीही लेख लिहून पाठवला. फक्त त्यांनी जे पत्र लिहिलं त्यात त्यांनी लिहिलं की तुम्ही विषय इतका महत्त्वाचा होता की तुम्ही सांगितलं तेवढ्या शब्दसंख्येत लिहून पूर्ण होणं शक्य नव्हतं. तुम्ही 1000ची मर्यादा दिली होती, शब्दसंख्या थोडी वाढून 2800 झाली आहे. ही वैज्ञानिक शिस्त आणि हा भाषेचा नेमका वापराचाही भाग महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही नेमक्या शब्दामध्ये कधी सांगता की जेव्हा तुम्हाला काय सांगायचं आहे याची पक्की खात्री असते, त्याच वेळेला तुम्ही ते नेमक्या शब्दात सांगू शकता. आणि मधुरानं ह्या दोन्ही गोष्टी पाळल्या, वेळही पाळली आणि शब्दसंख्याही पाळली. हे महत्त्वाचं आहे. याचा स्पष्ट अर्थ आहे काय सांगायचं, ती फारच स्पष्ट व्यक्ती आहे, त्यामुळे तिला काय सांगायचं हे तिच्यापाशी स्पष्ट असणं हे अगदी अपरिहार्य होतं. तिनं केलेली विषयांची निवड ही फार छान आहे. मी तपशिलात जात नाही, पण घराची गच्ची हा इतका सुंदर माणसाला आयुष्यात डोकावायला लावणारा विषय असू शकतो हे ते लेखन वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. असे कितीतरी विषय आहेत. मी त्यात, कारण सईताई विस्तारानं बोलणार आहेत आणि मला त्यांचं ऐकायचं आहे. तर पण लेखक होणं म्हणजे काय? शब्दांचा संसार मांडणं ही सोपी गोष्ट नसते. त्या जबाबदारीचं भान तिनं सातत्यानं तिला ते जाणवत होतं की हे सोपं नाही आहे. शब्द बापुडे केवळ वारा नसतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, याचे आपण वारस असतो याची जाणीव ठेवणं फार आवश्यक असतं. आणि म्हणून लेखक पण हे तिनं सुरुवात केलेली आहे. आणि मला खात्री आहे की एक पुस्तक झाल्यानंतर त्याला जो प्रतिसाद मिळेल त्यानंतर ती उत्तम लिहील. फक्त पुस्तकामागून पुस्तकात त्याच प्रकारची आवृत्ती ती लिहिणार नाही याची मला खात्री आहे. कारण गंगाधर गाडगिळ्यांनी एका लेखकाबद्दल म्हटलं होतं की त्यांनी 40वी कादंबरी लिहिली म्हणजे काय लिहिलं तर एकच कादंबरी, पात्रांची नावं आणि स्थळांची नावं बदलून 40व्या वेळा लिहिली. तर तसं ती करणार नाही. त्यामुळे कारण ती सातत्यानं नवेपणानं सगळ्या आयुष्याकडे पाहते आहे आणि कुतूहल हे तिचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. मधुरव हे दोन्ही अर्थांनी नाव आहे की मधुर असा रव आवाज असंही आहे आणि मधुराचा आवाज असंही आहे. पण हा तिनं पहिल्यांदाच म्हटलंय की हा माझा आवाज आहे. तो चांगला आहे, वाईट आहे, कसाही असो, मला हे स्वतंत्रपण तिचं फार आवडतं आणि म्हणून तिच्या पुस्तकाचंही नाव बदलू नये असंच माझं मत होतं. नांदुरकरांनी पुस्तक चांगलं केलं नसतं तरच आपल्याला आश्चर्य वाटायला पाहिजे अशी परंपरा त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि गोवारीकरनी काढलेला फोटोतून जेव्हा ते माणूस बोलत आहे, ती व्यक्ती बोलते आहे असं वाटतं, त्यावेळेला त्या छायाचित्रकारानं अंतरंगाचं छायाचित्र काढलेलं असतं, फक्त बाह्यरंगाचं नसतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
तेव्हा अशा प्रकारे सर्वार्थानं हे चांगलं पुस्तक आहे असं माझं मत आहे. मराठीमध्ये मी पुण्याचा आहे, त्यामुळे एका मताला सर्व मतं मिळतातच असं नाही, याची मला कल्पना आहे. प्रकाशकही पुण्याचा आहे आणि सहितही पण पुण्यातच असतात. पण हे तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. या सगळ्यामध्ये मला एकाच गोष्टीचा मी उल्लेख करतो. मधुरा अभिनेत्री आहे, लेखिका आहे, कोण आहे याहीपेक्षा ती एक संवेदनशील माणूस आहे, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. कारण संवेदना हरवण्याच्या जगात आपण आहोत. सगळ्या संवेदना बोथट बधीर होत चालल्या आहेत. अशा वेळेला सार्वजनिक जीवनात झगमगाटाच्या रुपेरी दुनियेत वावरताना ही तरुण अभिनेत्री संवेदना जपत अनेक गोष्टी करते आहे. मला हे फार महत्त्वाचं वाटतं इतर कुठल्याही पदापेक्षा. कारण पदं येतात जातात, लोक ज्यांना पदानं ओळखतात ते पदं गेल्यावर ओळखतही नाहीत, पदालाही ओळखत नाहीत आणि माणसालाही ओळखत नाहीत. त्यामुळे तुमचं स्वतंत्रपण तुमच्या नावानं असणं, तुमच्या संवेदनेनं असणं आणि तुमच्या कामानं असणं, हे जे अभिनयातली किंवा साहित्यातली माणसं करतात त्याला महत्त्व आहे. म्हणून हे संवेदनशील असं मन तिनं सदैव जपावं आणि त्यातून आपल्याला अधिक चांगलं लेखन, आणखीन नवं लेखन मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. तिला पुन्हा शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी शांतपणानं माझं ऐकून घेतलं याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार.